दूर दूर नजराला नाजूक साजूक भासर पानावर पाया हाती उर्रात धावतया पंख बिग वाजता है दूर दूर नजराला नाजूक साजूक भासर पानावर पाया हाती आभाळ उर्रात धावतया पंख बिग वाजता है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो सिंपली आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिंपली तो बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1, त्यानंतर ग्रुप 2, ग्रुप 3 अशा प्रकारे हे लेअर दिसत आहेत। तर त्या ग्रुप 1 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये एक अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवून तो मधोमध घेऊन यायचा आहे। आणि मधोमध घेऊन आल्यानंतर या चौकोनात आपला इमेज सेट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचा आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2लाही एडिट ग्रुपवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, एक तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तो मधोमध घेऊन अशा प्रकारे इथं साईज वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय सेकंड नंबरचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय। थर्ड नंबरलाही अशाच प्रकारे करायचं आहे। लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे। आणि लेंथ वाढवल्यानंतर तोच इमेज मधोमध घेऊन तो कमी जास्त करून म्हणजे साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून आपण तीनही लेअर अशा प्रकारे तुम्हाला डेमोसाठी दाखवलेले आहेत। तर राहिलेल्या ह्या बाकीच्या सर्व इमेज लेअर आहेत त्यामध्ये इमेज अशाच प्रकारे ॲड करून घ्या। मी अशाच प्रकारे करतोय, तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे ते ॲड करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण या ग्रुपमध्ये एडिट ग्रुप करून आपले इमेज ॲड केलेले आहेत। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज मी जशा प्रकारे सांगितलं त्या प्रकारे ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून इथे थर्ड नंबरचा जो चौकोन स्पेस आहे म्हणजे अशा प्रकारे जो आपला जो चौकोन प्रकाराचा आपल्याला शेप दिसतोय तो आपल्याला काय करायचा ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर याचा जो कलर आहे तो आपल्याला इथं व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि याची लेंथ आहे ती बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे 17.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ही जी रेक्टँगल लेअर आहे ती लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे याचं ॲनिमेशनचं लास्ट लेअर आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। तर बघू शकता आपण फक्त एक लेअर ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। तर बघू शकताय सिंपली इथं आपल्याला काय करायचं 25 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे ती लेअर, ते तुम्हाला प्रॉपर असं ॲनिमेशन दिसून येणार आहे। त्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 25 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे इमेज आहेत ते एक एक प्रमाणे या बीटमार्कला ॲड करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे 5 इमेज लेअर ॲड करून घ्यायचे आणि याची लेंथ आहे
वरती थ्री डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करून वाढवून घ्यायचे आहे. नाहीतर तुम्ही सेकंड स्टेप वन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे वाढवू शकता. तर बघू शकता कशाही प्रकारे तुम्ही वाढवल्यानंतर अशा प्रकारे साईज कमी जास्त करून घ्यायचे आणि त्यानंतर आपले ज्या लेअर 2 दिसत आहेत त्या सिम्पली काय करायचे, या इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचे लॉंग प्रेस करून. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला परत एकदा 25 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून याचा उरलेला भाग डिलीट करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. म्हणजे स्क्रीन केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर या लेअरला क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आणि प्रत्येक लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे आणि उरलेला भाग लेअर पासून उरलेला भाग आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर आपल्याला याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली नॉर्मल इथून आपल्याला बॅकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरील ॲरोवर क्लिक करून इथं आपल्याला व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.